स्वागत आहे तुमचं चविष्ट पोटोबामध्ये। तर आज आपण बनवणार आहोत देवेंद्र ब्राह्मण पद्धतीने साच्यातलं अंड। तेही आमच्या आजी सासूपासून चालत आलेली परंपरा आहे, त्यामुळे पारंपरिक असणार आहे, एकदम साध्या सोप्या पद्धतीने असणार आहे। आणि रेसिपीला सुरुवात करायच्या आधी सर्वप्रथम आपला 1000 सबस्क्रायबरचा टप्पा पार झालेला आहे, त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक धन्यवाद। आणि असंच आपली चविष्ट पोटोबाची फॅमिली जी आहे ती दिवसेंदिवस वाढत राहू दे। आणि आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे। सर्वप्रथम आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि भांडं आपल्याला पसरते घ्यायचं आहे, खोलगट भांडं घ्यायचं नाहीये। पसरतं थोडंसं पॅन वगैरे असेल तरी चालेल, फक्त थोडंसं खोलगट आणि पसरतं हवं। आणि इथे मी 5 ते 6 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहे, बघू शकता, बारीक कापायचे छान। आणि एक टोमॅटो कापून घेतलेला आहे। बाकी आपल्या घरच्या मसाल्यामध्येच हे पूर्ण रेसिपी तयार होणार आहे, तर आपण पुढे वळूया। आपलं तेल गरम झालेलं आहे, बघू शकता, थोडंसं कांदे टाकून मी बघितले होते। आता थोडंसं हिंग टाकायचं आहे आपल्याला। हिंग झालं की आपण यामध्ये कांदे टाकून घेणार आहोत, सगळे चॉप केलेले, छान फाईन कट करायचं आहे, जाड कटिंग करायचं नाहीये। व्यवस्थित आपण याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत, म्हणजे सोनेरी होईपर्यंत आपण याला परतवणार आहोत। आपला कांदा गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता आपण पुढची स्टेप करूया। आता आपण यामध्ये टाकणार आहोत चवीप्रमाणे लाल तिखट। तुमच्या चवीप्रमाणे तुम्हाला लाल तिखट घ्यायचं, जसं तिखट पाहिजे तसं। हळद घ्यायची आहे, गोडा मसाला वापरते मी, ते तुम्ही कुठलाही तुमचा साठवणीतला मसाला असेल तो वापरू शकता। 3 चमचे गोडा मसाला आणि धना पावडर आहे, धना जिरा पावडर 2 चमचे घेतलेले आहे। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया, आधी परतवून घेऊया। आपले व्यवस्थित परतवून झाले मसाले। आता आपण यामध्ये टाकणार टोमॅटो टाकून आपण परतवून घेऊया। यावरच आपण मीठ टाकणार आहोत, जेणेकरून आपला टोमॅटो आहे तो लवकर नरम पडेल। टोमॅटो व्यवस्थित परतवून झालेला आहे। आता 1 ग्लास आपण यामध्ये पाणी टाकणार आहोत। पाणी ऍड करून आपल्याला आता व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, याला थोडं घट्ट होईपर्यंत। फक्त 1च ग्लास मी पाणी ऍड केलेलं आहे। आपण यावर झाकण देऊन आता थोडा वेळ झाकून ठेवूया। बघू शकता किती अप्रतिम अशी तर्री आलेली आहे। आता आपल्याला याच्या पुढची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते। यासाठी लागणार आहे आपल्याला एक वाटी आणि अंड घ्यायचं आहे। अंड व्यवस्थित फोडायचं आहे आणि यामध्ये ते फोडून घ्यायचं आहे। आता हे जे आपण अंड वाटीत फोडून घेतलंय, तर आपण इथे थोडंसं असं गोल करायचं आणि या वाटीच्या साहाय्याने इथे असं टाकायचं। अशाच प्रकारे आता उरलेली मी 2 अंडी आहेत ती सुद्धा टाकून घेते। 3 अंडी मी यामध्ये टाकलेले आहेत। तुमच्या घरी जेवढी व्यक्ती असतील तेवढे तुम्ही अंडी यामध्ये टाकू शकता। त्याप्रमाणे तुम्हाला कांद्याची क्वांटिटी थोडीशी वाढवावी लागेल। आता याला आपण शिजवून घेणार आहोत, त्यासाठी आपण प्लेट ठेवणार आहोत आणि प्लेटवर पाणी ठेवणार आहोत। प्लेट ठेवली, त्यावर आपल्याला पाणी ठेवून छान वाफवून घ्यायचं आहे। पाणी नाही टाकलात तर ते खालून जळून जाईल, त्यामुळे आपल्याला पाणी भरून टाकावं लागणार। साधारण आपल्याला 4 ते 5 मिनिटं लागतील वाफवण्यासाठी, फार वेळ लागत नाही। एकदम साध्या सोप्या कमी मसाल्यामध्ये, घरगुती मसाल्यांमध्ये होणारी ही रेसिपी आहे। कशी वाटते ही नक्की मला कळवा। फायनल तुम्हाला मी दाखवणारच आहे, पण व्हिडिओला नक्की लाईक करा, म्हणजे पुढचे व्हिडिओ अजून छान छान तुम्हाला बघायला मिळतील। सबस्क्राईब करून ठेवा आपल्या चविष्ट पोटोबा चॅनलला। झाकण ओपन करून या टूथपिकनी आपण चेक करूया। टूथपिक आहे माझ्याकडे, झाकण साईडला ठेवूया। यामध्ये आपण टूथपिक टाकूया। बघू शकता आपली टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजे हे झालेलं आहे, आपली रेसिपी कंप्लीट झालेली आहे। चमच्याच्या साहाय्याने आपण याला अगदी अलगद उचलणार आहोत। बघू शकता छान शिजलेला आहे, पाणी ठेवल्या कारण ते जळलेलं देखील नाहीये खाली। आपली एकदम पारंपरिक आणि साधी सोपी पद्धतीने आपलं साच्यातलं अंड तयार झालेलं आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवायला विसरू नका आणि चॅनल आपलं सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत थँक्यू।